नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालयाच्या जी मेगा भरती आहे, लिपिक, शिपाई, हवाल आणि फराश, त्याचबरोबर स्टेनोग्राफर आणि वाहन चालक या पदासाठी तिन्ही खंडपीठांसाठी म्हणजे मुंबई खंडपीठ, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या खंडपीठांसाठी जी भरती प्रक्रिया आहे, यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. निकाल अगदी शेवटच्या टप्प्यावर असून कोणत्याही दिवशी हा निकाल जो आहे याच आठवड्यामध्ये, जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये कधीही निकाल जाहीर होऊ शकतो. तर याबद्दलची महत्त्वाची अपडेट म्हणजे निकालाची प्रक्रिया पूर्ण झाली असून निकाल हा लवकरच जारी होणार आहे. तर या संदर्भातली जी महत्त्वाची अपडेट आहे, त्याचबरोबर सगळ्यांचे जे गुण आहेत हे वाढणार आहेत. कितीपर्यंत वाढू शकतात, कट ऑफमध्ये किती बदल होणार आहे, या संदर्भात नवीन अपडेटेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर, तर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर छत्रपती संभाजीनगर खंडपीठातील शिपाई, हमाल, फराश, चालक आणि लिपिक पदाच्या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. परीक्षा झाल्यानंतर सर्व उमेदवारांच्या पदामध्ये एकच प्रश्न आहे. खूप वेळ झालेला आहे, इतका वेळ होऊन सुद्धा अजूनही निकाल लागलेला नाही आहे. तर कट ऑफ किती जाईल या संदर्भात या अगोदर सुद्धा तुमच्यापर्यंत अपडेट आपण पोचवल्या होत्या. तर आता पुन्हा एकदा पाहूयात. मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी जागांची संख्या ही खूप जास्त आहे, खूप मोठी असल्यामुळे विशेषतः लिपिक पदासाठी तब्बल 1332 जागा असल्यामुळे मागील भरतीच्या तुलनेमध्ये कट ऑफ ही 100% कमी जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्थात यामध्ये यावेळेला अर्ज प्रक्रियामध्ये अर्ज आपण सांगितले होते किती अर्ज आलेत, तर जवळजवळ शिपाई किंवा लिपिक पदासाठी पाहिलं तर 1.5 लाखापेक्षा जास्त अर्ज हे आलेले होते. आता परीक्षेचं स्वरूप जर तुम्ही पाहिलं तर पेपर हा सामान्य पातळीचा होता, नॉर्मल असा पेपर होता. मात्र काही प्रश्न उमेदवारांना गोंधळात टाकणारे होते, कन्फ्युजिंग होते किंवा चुकीचे होते असं तुम्ही म्हणू शकता. यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी हे प्रश्न चुकीचे सोडवले असल्याने काही प्रश्नांवर बोनस गुण किंवा पूर्ण मार्क्स मिळू शकतात. यामध्ये बदल होण्याची शक्यता ही देखील व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अंतिम कट ऑफमध्ये 3 ते 4 गुणांचा फरक हा पडू शकतो. म्हणजे जे काही चुकीचे प्रश्न असतील ते कॅन्सल, रद्द होऊन त्याचे पूर्ण गुण उमेदवारांना मिळू शकतात आणि त्यांचे गुण 3 ते 4 मार्क्सनी वाढू शकतात. आता जर तुम्ही पाहिलं तर संपूर्ण पोस्टनिहाय, पदनिहाय कट ऑफ जो आहे अपडेटेड ही किती कमी जास्त होऊ शकते हे पाहूयात. तर चालक पदासाठीचा पेपर हा एकूण 20 गुणांचा होता आणि या पदासाठी अंदाजे 14 ते 16 गुण सुरक्षित मानले जातील. म्हणजे तुम्हाला 20 गुणांपैकी 14पेक्षा जास्त गुण असतील, तुम्ही सेफ झोनमध्ये आहात असं म्हणू शकता. तुमची पुढच्या प्रोसेससाठी जी यामध्ये कौशल्य चाचणी असेल चालक पदासाठीची, त्यामध्ये तुम्हाला 4 संधी मिळण्याची शक्यता सगळ्यात जास्त बनते. लिपिक पदासाठी पाहिलं तर पेपर हा एकूण 90 गुणांचा होता. यामध्ये सुद्धा 55पेक्षा जास्त गुण असतील, 55पेक्षा पुढे असतील तर हा सेफ झोन मानला जाऊ शकतो. कारण लिपिक पदासाठी 1332 जागा होत्या. यामुळे जास्त उमेदवारांना इथे पुढच्या स्टेपसाठी संधी मिळेल, म्हणजे 1:15 याप्रमाणे ही संधी मिळणार आहे. त्यानंतर शिपाई, हमाल, फराश या पदांसाठी पेपर एकूण 30 गुणांचा होता आणि या तिन्ही पदांसाठी अंदाजे 19 ते 23 गुण दरम्यान सुरक्षित मानलं जात आहे. या भरतीसाठी पाहिलं तर शिपाई, हमाल आणि फराश तिन्ही जागांसाठी खूप जास्त मोठ्या प्रमाणावर अर्ज आले होते. जवळजवळ 2 लाखाच्या वर अर्ज आले होते. तरीसुद्धा जर पाहिलं तर जागा जास्त आहेत, यामुळे कट ऑफ कमी लागू शकतो. तरीसुद्धा तुम्हाला 30 गुणांपैकी 20पेक्षा जास्त गुण असतील, 25पेक्षा जास्त गुण असतील तर 100% तुमचं पात्रता यादीमध्ये शॉर्टलिस्टमध्ये नाव येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लक्षात ठेवा की अधिकृत कट ऑफ जो आहे हा अधिकृत नसून आत्ता जो आपण सांगितलेला हा अंदाजित कट ऑफ आहे आणि उपलब्ध माहिती आणि परीक्षेच्या विश्लेषणावर आधारित हा अंदाजित कट ऑफ आहे. आणि यामुळे यामध्ये पाहू शकता खूप जास्त मोठ्या प्रमाणावर बदल हा होऊ शकतो. जर तुमचे गुण अंदाजित कट ऑफपेक्षा 3 ते 4 गुणांनी कमी असतील तरीही तुम्हाला निराश होऊ नका.
पेपरमधील काही कन्फ्युजिंग प्रश्नांमुळे अंतिम निकालात बदल होऊन तुम्हाला 3 ते 4 गुण कमी असतील तर त्यावेळेला वाढून तुमचं कट ऑफमध्ये नाव येण्याची शक्यतासुद्धा बनते. असं समजा की तुम्हाला 14 ते 15 गुण आहेत आणि 3 ते 4 गुण वाढले तर त्यावेळेला तुमचे गुण जे आहे 19 ते 20च्या प्लस होतील. तर अशा वेळेला तुमची संधी ही बनू शकते. निकालाबाबत बोलायचं झाल्यास जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे 3 ते 7 जूनच्या दरम्यान निकाल जाहीर होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे अधिकृत संकेतस्थळ अपडेट चेक करत राहा. तुमच्यापर्यंत निकालाचे अपडेट सगळ्यात अगोदर पोहोचवण्याचं कामसुद्धा आपण करणार आहोत. मित्रांनो, तुमचे किती गुण येण्याची अपेक्षा आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. तसेच या अशाच ज्या महत्त्वाच्या भरती अपडेट्स सगळ्यात जलद रीतीने तुमच्यापर्यंत आपण पोचवत असतो. याच कारणामुळे नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. धन्यवाद.